एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होत आहेत, एबी फॉर्म वाटले जात आहेत, तर दुसरीकडे महायुतीचा तिढा सुटायला तयार नाहीये। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय। छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज नेल्यानं खळबळ उडाली आहे। पाहूयात काय आहे भुजबळांची खेळी, हा खास रिपोर्ट। नाशिकमध्ये नवा ट्विस्ट, ना भुजबळ ना गोडसे, दोघांच्या भांडणात तिसऱ्याला उमेदवारी। भुजबळांची नवी खेळी, महायुतीच्या जागा वाटपाचा काही जागांवरील तिढा अद्यापही कायम आहे। नाशिक मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली। नाशिक ही शिवसेनेची हक्काची जागा आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेवर दावा केलाय। निवडणुकीतून माघार घेत असल्याचं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं, मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सातत्यानं नाशिकवर दावा सांगितलाय। आता तर भुजबळांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं खळबळ उडाली आहे। दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सुरू आहे। प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे दिलीप खैरे यांचा फॉर्म आज आम्ही घेतलेला आहे वरिष्ठांच्या सूचनेनुसार, आणि त्यानुसार आम्ही हा अर्ज 1-2 दिवसामध्ये भरून सोमवारी किंवा मंगळवारी अर्ज भरणार आहोत। हा दावा राष्ट्रवादीचा पण आहेच ना, राष्ट्रवादीने कुठे दावा सोडलेला नाही आहे, त्यामुळे अजून उमेदवारी कोणाची निश्चित झालेली नाही आहे आणि फॉर्म घेऊन आम्ही 1-2 दिवसामध्ये फॉर्म भरणार आहोत वरिष्ठांच्या सूचनेनुसार। खैरे किंवा इतर कोणी जे काय असेल त्या नाशिक भागातील लोकांनी अर्ज घेणं हा त्यांचा ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे, परंतु मी तुम्हाला 100% सांगतो, ही जागा शिवसेनेची आहे, ही शिवसेना लढवणार आहे आणि त्याच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत केली जाणार। राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांना नवा प्रस्ताव देण्यात आलाय। माजी खासदार देविदास पिंगळे आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा प्रस्ताव आहे। नाशिकची जागा राष्ट्रवादीला द्या, आमच्याकडे ताकदीचे उमेदवार असल्याचा दावा बैठकीत करण्यात आला। दरम्यान मला पक्षानं सांगितल्यास लोकसभा निवडणूक लढेन असं कोकाटेंनी स्पष्ट केलंय। मी स्वतः सुरुवातीपासून कधी इच्छुक नव्हतो, परंतु आता ही जागा कुठल्या पक्षाला सुटते आणि कोणता पक्ष निर्णय घेणार आहे त्यावर सर्व अवलंबून आहे, परंतु माझ्या पक्षाने दादांनी जर आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे। त्यामुळे नाशिक शहर हे माझ्या दृष्टिकोनातून मी जेव्हा 1,00,000 आणि 1.5 लाख मतं होते नाशिकचे, तेव्हापासून मी नाशिक पाहिलेलं आहे। त्यामुळे नाशिकच्या शहरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये माझे ओळखीचे लोक आहेत, त्यामुळे नाशिकमध्ये मला फार काही काळजी करण्याची कारण नाही। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 5व्या टप्प्यात 20 मे रोजी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतंय, त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार ही बाब समोर येते। या मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच दावा राहतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच या निमित्तानं महायुतीत आलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।